हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक हेतूने बनवत आहे. याला कोणीही सल्ला किंवा शिफारस समजू नये. ट्रेडिंग हे स्वतः अभ्यास करून स्वतःच्या जबाबदारीनेच करणे ही नम्र विनंती. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतोय. तर आपण ॲनालिसिस बघणार आहे 18 तारखेचं. जसं की 17 तारखेला मी तुम्हाला जे कालच्या दिवशी आपण ॲनालिसिस केलं होतं, मार्केटचे क्लोजिंग या ठिकाणी झाले होते. जवळपास 25,696 आहे. तर 80पर्यंत ते असं क्लोजिंग झालं होतं. तर त्यानंतर मी जे ॲनालिसिस सांगितलं होतं त्याचे जे लेवल्स ड्रॉ केलेले होते तर ते तुम्ही चेक करू शकता जर तुम्ही बघितलेलं नसेल. तर या ठिकाणी इथं मी गॅप अप, फ्लॅट किंवा गॅप डाऊन 3 ओपनिंगमध्ये सांगितलं होतं. त्यापैकी इथं गॅप डाऊन झालेलं आहे आणि गॅप डाऊन झाल्यावर पहिलं टार्गेट मी हे सांगितलेलं होतं जे की 25,594. तर अशा प्रकारे मार्केट इथंच येऊन या ठिकाणी येऊन इथं एक ग्रीन कॅन्डल बनवलं आणि ट्रेंड रिव्हर्स करत इथूनच ट्रेंड रिव्हर्स केलेला आहे आणि वरच्या दिशेला गेलेला आहे. आणि वरच्या दिशेला आपण जर बघितलं, पहिला टार्गेट म्हटलं तुम्हाला फ्लॅट ओपनिंग नंतरनं पहिला टार्गेट तुम्हाला सांगितलं होतं की इथून इथपर्यंत पहिला टार्गेट असणार आहे जे की 25,594चा. आणि त्यानंतरनं तिथून जर फिरला रिव्हर्स वरच्या साईडला जात असेल तर वरच्या साईडला हेच टार्गेट आहे 25,696, म्हणजे जवळपास 700 धरूया. आणि त्यानंतरनं एक सायकोलॉजिकल नंबर सांगितलं होतं की 25,750चा. बरोबर एक्झॅक्ट मार्केट त्याच लोकेशनवरती इथं येऊन टच केलेलं आहे आणि तिथं मार्केट सस्टेन केलं आहे. आणि त्या सर्व ह्याच्यामध्येच या ठिकाणी मार्केट काय केलं आहे, 25,700 ते 25,750मध्ये मार्केट होल्ड केलेलं आहे, बरं का. तर या ठिकाणी आपण अशा प्रकारे ॲनालिसिस बघितलं होतं. तर आपले चांगल्याचपैकी टार्गेट हिट झालेले आहेत. बरेच जण इथं जर ट्रेड घेतला असेल पुटमध्ये इथं किंवा इथून जर कॉलमध्ये घेतला असेल तर इथपर्यंत टार्गेट, आणि दुसरं टार्गेट म्हटलं तर इथपर्यंत गेलेलं आहे 750पर्यंत. तर नक्कीच तुम्हाला समजलेलं असेल की एकदम ॲक्युरेट या ठिकाणी लेवल्स आपल्याला इथं काम करताना दिसत आहेत. तर आता आपण हे सगळं ड्रॉ केलेलं काढणार आहे आणि इथं आपण आता फ्रेश बघणार आहे पुन्हा एकदा. अजून आता 18 तारखेचं ॲनालिसिस कसं करायचं, तर सेम तुम्हाला मी काय करतो, इथं ट्रेंड लाईन ड्रॉ करतो जे की 765 आहे. या ठिकाणी 765 ते या ठिकाणी आपण 750चा लेवल घेणार आहे. म्हणजे काय होतं, 750 ते 765 म्हटलं तर इथं काय होतं, एक प्रकारे एक सायकोलॉजिकल नंबर जे की 750च असणार आहे, बरोबर. आता इथं करण्याचं कारण मी सांगतो तुम्हाला हे पण. आता बघा इथं एक दुसरा लेवल आहे. आता फक्त लेवल्स मी ड्रॉ करून घेतो आणि त्यानंतर आपण पूर्ण डिटेलमध्ये बघूया विश्लेषण. तर हे डाऊन साईडचे ट्रेड मी तुम्हाला ट्रेडचे लेवल्स सांगत आहे आणि डाऊन साईडचे झाल्यानंतर आपल्याला अप साईडचे पण बघायचे आहेत. तर डाऊन साईडला हे 3 टार्गेट आहेत ते आपण थोड्याच वेळात बघूया. आता इथं 765 नंतरनं अजून वरचं लेवल जर आपण म्हटलं तर इथं 800पर्यंत धरून चालूया आपण. एक 50 पॉईंटचा 750 ते 800, बरोबर का. 25,750 ते 25,800 पहिला टार्गेट. आणि त्यानंतरनं पाठीमागचं मार्केटचं जर हिशोबानं आपण बघितलं, या ठिकाणी एक दुसरा टार्गेट इथं लावू शकता आपण आणि तिसरा टार्गेट या ठिकाणी इथं लावू शकता. आता मी थोडक्यात सांगायचं म्हणलं तर काय, आता इथं जे 17 तारखेचं मार्केट क्लोजिंग झालेलं आहे ते क्लोजिंग झालेलं आहे. या ठिकाणी इथं बघितलं क्लोजिंग 25,716वरती, म्हणजे 750चा सायकोलॉजिकल नंबर क्रॉस करून मार्केट पुन्हा खाली येऊन इथं क्लोज केलेलं आहे 716वरती, म्हणजे 700 धरून चालू आहे अंदाज. जर उद्या मार्केट गॅप अप ओपन झालं किंवा फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप डाऊन ओपन झालं, थोडक्यात जर गॅप अप ओपन झालं म्हणलं इथं या ठिकाणी, तर इथं आपण कॉल साईडचे प्लॅन बघूया कसं असणार आहेत. तर कॉल साईडचे इथं बघू शकताय, गॅप अप ओपनिंग झाला, मार्केट जर थोडं खाली आलं तर इथे एक सपोर्ट घेऊ शकतं या 716 जे लेवल आहे त्या ठिकाणी. आणि पुन्हा वरती टार्गेट जे की सायकोलॉजिकल नंबर तिथपर्यंत जाणारच 750पर्यंतचा लेवल असणार आहे. 765 आहे पण आपण 750 धरून चालूया. तिथून थोडंफार वर खाली होत असतं एक थोडंसं बफरिंग. त्यानंतरनं त्याला जरी क्रॉस केलं आणि वरती मार्केट याच लेवलला इथं सस्टेन केल्यानंतरनं वरचं टार्गेट कॉल साईडला आपण इथं 25,800 आणि त्यानंतरनं 25,840 जे की आपण पाठीमागच्या मार्केटचा आपण एक रेजिस्टन्स बघितलेला आहे. कॉल साईडच्या अशा प्रकारे ट्रेड प्लॅन असणार आहेत. आणि याच्यामध्ये जर मार्केट जर समजा गॅप अप ओपन झाला, वरती गेला, 750ला टच करून पुन्हा मार्केट खाली येऊ शकते. पहिलं टार्गेट असणार आहे पुट साईडला 700पर्यंत जे की 716 ते दिलं आहे. आणि दुसरं टार्गेट असणार आहे सेम याच ठिकाणी
त्याच्याच खाली 700च्या खाली या ठिकाणी आपण जर टार्गेट बघितलं दुसरं, तर हे दुसरं टार्गेट म्हणजे आता मार्केट इथं समजा ओपन झालं आणि वरती गेलं, तिथून जर डाऊन साईडला यायला लागलं तर हे 700चं लेवल, आता हे तर 750चं आहे सायकोलॉजिकल राऊंड फिगर नंबर, तिथून खाली पडत असेल मार्केट तर इथं मार्केट क्लोजिंगच्या ठिकाणी तिथं क्लोजिंग जर वरून खाली येत असेल तर इथं क्लोजिंग जे आहे आजच्या दिवसाचं ते उद्या दिवशी इथं एक सपोर्ट घेणार आणि त्या सपोर्टला जरी ब्रेक केलं तर या लेवलला जे की इथं 25,660चा जो लेवल आहे तिथपर्यंत डाऊन साईडला जाऊ शकतं. आणि तिसरं लेवल म्हणलं तर या ठिकाणी सरासरी तुम्हाला सांगायचं म्हणलं तर काय, पहिलं 750ला सायकोलॉजिकल नंबर तिथून आलं, मार्केट जर डाऊन साईडला पडत असेल तर पुट साईडला 716, त्यानंतर दुसरं टार्गेट 25,660, तिसरं टार्गेट 25,596. तर अशा प्रकारे आपण इथं 3 ट्रेड आणि अपसाईडचे हे दोन्ही बघितलेलं आहे. आता बघूया आपण बँक निफ्टीमध्ये. तर इथं बँक निफ्टीचं आपण जे बघितलेलं होतं 17 तारखेचं ॲनालिसिस, इथं आपण हे लाईन्स पण ड्रॉ केलं होतं, त्यानुसारच इथं गॅप डाऊन ओपनिंग झालेलं आहे. गॅप डाऊन ओपनिंगमध्येच आपण जर इथं बघितलं, नीट लक्ष दिलं, गॅप डाऊन ओपन झालं आहे आणि मार्केट खाली चाललेलं आहे. हे जे मी एक लाईन ड्रॉ केलं होतं हे रेंज म्हणून, तर त्या रेंजला क्रॉस करून खाली पहिलं टार्गेट दिलेलं आहे 60,632चं, जे की आपण एक लाईन ड्रॉ केलं होतं आणि तिथूनच जर आपण बघितलं नीट या ठिकाणी मार्केट सस्टेन केलेलं आहे. सस्टेन करून एक हॅमर कॅन्डल दिलं आणि त्यानंतरनं त्याचं हॅमर कॅन्डलला आउट साईडला वरच्या साईडला ब्रेक करून वरच्या साईडला गेलेलं आहे आणि ह्या रेंजला ब्रेक करून त्या झोनला ब्रेक करून वरती पहिलं टार्गेट गेलेलं आहे 61,000 सायकोलॉजिकल नंबर, जे की आपण इथं बघू शकतो. इथं पण मार्केट सस्टेन केलेलं आहे कारण की पाठीमागच्या मार्केटचं इथं कालच्या दिवसाचं आपण क्लोजिंग बघितलेलं होतं, तिथं जाऊन मार्केट सस्टेन केलं आहे. त्यानंतरनं दुसरं टार्गेट जर आपण बघितलं वरच्या लेवलला गेलं आहे 61,099, 61,000 ते 61,099 म्हणजे 100 पॉईंटचं मुवमेंट चांगल्याच प्रकारे या ठिकाणी आपल्याला बघायला भेटलं आहे. शेवटीला जाऊन या ठिकाणी एक झोन बनवलं आहे मार्केट. आता बघूया आपण उद्याचं. तर इथं मी पूर्णपणे काढलेलं आहे. तर इथं उद्याचं आता इथं मार्केट भरपूर इथं हे झालेलं आहे, तर याला मी काय करतो आहे, एक प्रकारे याला रेंज बनवतो आहे, बरोबर का, एक रेंज बनवून चालू आहे आपण. हे पूर्ण मार्केटला इथं हे रेंजला ज्यावेळेस वरती ब्रेक करेल किंवा खाली ब्रेक करेल, बरोबर, त्याच्या आधारावरती आपण इथं ट्रेडचे प्लॅन करू शकतो आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला बघायचं असेल अजून काय टार्गेट्स, तर इथं पुट साईडला इथं एक असू शकतं आणि अजून एक म्हणलं तर इथे एक असू शकतं, बरोबर, हे डाऊन साईडला. आता मार्केट कसं आहे अप साईडचंच मुवमेंट दाखवत आहे, मग शक्यतो आपण डाऊन साईडला हे 2च ट्रेड बघणार आहे. 2 ट्रेड म्हणजे काय काय इथं सांगतो मी थोडक्यात तुम्हाला. जर मार्केट समजा उद्या गॅप अप ओपनिंग झाला इथं आणि त्यानंतर खाली पडायला लागल्यावर ह्या जे बॉक्स बनवलं आहे आपण, त्या बॉक्सचे जर खाली गेलं, बॉक्स कशासाठी बनवलं आहे तर ह्याच्यासाठी बनवलं आहे इथं, कारण की झोन बनवलं आहे म्हणून, बरोबर. त्या झोनला जर ब्रेक केलं मार्केट, झोनला ब्रेक केल्यावर खालच्या साईडला इथं आपण जर बघितलं खालचं टार्गेट इथं आहे पहिलं 60,929, दुसरं टार्गेट 60,828. पुढ साईडचं 2च टार्गेट बघणार कारण की मार्केट आता सध्या अपसाईडचं पोझिशनमध्ये दिसत आहे. थोडंसं आपण जर पाठीमागचं बॅकअप डाटा घेतला आपण इथं मागच्या साईडचं, तर इथं खूपच वरच्या साईडला इथं एक कॅन्डलचं क्लोजिंग झालेलं आहे. जर आपण इथं बघितलं स्टेट कॅन्डलची क्लोजिंग खूप वरच्या साईडला झाली आहे आणि तो पॉईंट खूप मोठा आहे. जर इथं आपण बघितलं या ठिकाणी 61,144 ते 61,700 इतकं मोठं, खूपच म्हणजे मोठं टार्गेट होतं हे. 144 ते 744 आहे, जवळपास 600 पॉईंटचा इथं मुवमेंट आहे. तर इतका मोठं मुवमेंट एका झटक्यात तर मार्केट देणार नाही आहे, बरोबर. मग आपण याला काय करू शकतो, स्टेप बाय स्टेप एक 50 पॉईंटचे आपण टार्गेट घेऊन चालू शकतो आपण. जर आपण टार्गेट आता इथं बघितलं ह्या रेंजला जर ब्रेक केलं, बरोबर, 61,234चं आहे, तर 61 आपण 300ला धरू शकतो. 70 पॉईंटचं एक मुवमेंट ह्याच्यामध्ये कसं आहे कॉमन आहे, बँक निफ्टीमध्ये मोठं मुवमेंट कॉमन आहे, तर इथपर्यंत धरू शकतो आहे. आणि जर अजून वरचं टार्गेट म्हणलं तर 300 ते 400पर्यंत, तर हे 400पर्यंत हे वरचं टार्गेट आहे, बरोबर. तर इथं बघितलं इथं आपण 2 टार्गेट तुम्हाला जसं ठिकाणी ह्या रेंजला जर ब्रेक करून वरती गेलं, खाली गेलं तर तुम्हाला सांगितलेलं आहे 2-3 टार्गेट खालचे, आणि वरती गेलं तर ह्या रेंजला जर ब्रेक केलं
61,144 किंवा 61,200च्या वरती जर निघालं, समजा हे 200चा रेंज आहे, याच्यावरती जर निघालं 61,300 ते 61,400पर्यंत, म्हणजे 100 पॉईंटचं मुवमेंट, पण इतकं मोठं मुवमेंट देणार का नाही हे आपल्याला माहीत नाही आहे. याच्यामध्ये आपल्याला वरच्या साईडला ब्लँक पूर्ण वरती स्क्रीन असल्यामुळं, चार्ट ब्लँक असल्यामुळं आपल्याला मार्केट कुठं जाऊन एक टाईम स्पेंड करेल, कुठं जाऊन सस्टेन करेल हे आपल्याला माहीत नसतं. त्यासाठी तुम्हाला SL ट्रेल नक्कीच करायचं आहे आणि SL मात्र कंपल्सरी लावायचं आहे, कारण वरती जाऊन कुठं मार्केट थांबून कुठून मार्केट फिरून खाली येईल हे आपल्याला माहीत नसतं. तर अशा प्रकारचे हे लेवल्स आहेत. निफ्टी बँक निफ्टी दोन्हीमध्ये लेवल तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही नक्कीच याचा स्क्रीनशॉट काढून अशा प्रकारचे लेवलवरती तुम्ही अभ्यास करू शकताय. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. अशाच व्हिडिओ बघण्यासाठी दररोज या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.